माया मित्राईले कुठं न्यायालय पुरत नाही रे बा. पुरा इज्जतचा फालुदास करून टाकते. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. अनपा आज कसा सुट्टीचा दिवस होता ना, म्हणून पा सगळे एकदम निवांत होते रूमवर. कोणी आपल्याच विचारात गुंग होतं, तर कोणी हसू हसू दुसऱ्यासोबत चॅटिंग करत होतं, तर कोणी आपली हेअरस्टाईल सेट करत होतं, तर काही लोकांची तर झोपच पूर्ण नव्हती झाली. सुट्टी असली का हॉस्टेलवरचं वातावरण एकदम निवांत राहते. पहा ना, एका कॉटवर दोघं झोपून गाणे ऐकू राहिले. बापा फायनली सगळ्याला भूक लागली होती, म्हणून पटापट धावत धावत हॉस्टेलच्या खाली आले. आणि रस्त्यानं जाताना यायची मस्ती काही खतम होऊनच नाही राहिली ना. तिकडून प्रणव आणि अनिकेत आले. त्याचं जेवण तर झालं होतं, म्हणून त्याला टाइमपास करत होते. म्हणून आम्ही तिघच निघालो, कारण भूक लय लागली होती ना भाऊ, जेवायचं होतं ना. फायनली मेस मध्ये काही चांगलं नव्हतं, म्हणून सगळ्यांचा प्लॅन ठरला का आपण मिसळच खायला जाऊ ना. आमच्या जवळ एका मित्राची सायकल होती. आता त्यांना जायचं होतं मिसळ खायला, पण यायचं काय, इथं स्टंट मारणं चालू होते. ऋषिकेश स्टंट मारण्यात बिझी, आणि तो किशोरी. आता काय हे दोघं अख्खा दिवस इथंच काढते काय. अबे